नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन आला असेल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब जरूर करा। तर बघू शकता इथे जो आपला मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर आपले पूर्ण मापे टाकून इथे बॅकचा भाग जो आहे तो कट केलेला आहे आणि त्यानंतर इथे गळा सुद्धा कट केलेला आहे। तर गळ्याची रुंदी जी आहे ती मी 2.25 इंच ठेवलेली आहे आणि उंची जी आहे ते इथे 9 इंच ठेवलेली आहे। आणि त्यानंतर आपला अस्तरचा गळा कट केलेला आहे आणि अस्तरचा गळा कट केल्याच्या नंतर आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर अस्तर ठेवून सुद्धा गळा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे अस्तर आहे आपल्याला आतमधल्या साइडनी पूर्ण जोडून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे अस्तर अगदी कडेला आपल्याला जोडून पूर्ण घ्यायचं आहे। सर्वात पहिले गळ्याला शिलाई लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे काही भाग आहे तर ते सुद्धा आपल्याला अस्तरनी अशा प्रकारे पूर्ण शिलाई लावून जोडून घ्यायचे आहे अस्तर। आणि त्यानंतर अस्तरच्या बाहेर जे काही एक्स्ट्राचं कापड आलेलं आहे ते सुद्धा आपल्याला पूर्ण इथे कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपलं जे अस्तर आहे बॅकच्या साईडला इथे म्हणजे शिवून झालेलं आहे। तर आता आपल्याला लावायचं आहे कॅनव्हास पॅच ब्लाउज डिझाइन। तर साडीचा कपडा वापरून खूप सुंदर अशी डिझाइन इथे आपण तयार करणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे आहे ते तुम्हाला कळेल कशा प्रकारे आपण साडीचा कपडा वापरून खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग युनिक डिझाइन तयार होऊ शकते, तेही कमी खर्चामध्ये। तर बघू शकता इथे जो कॅनव्हास आहे तो कॅनव्हासवर आपल्याला अशा प्रकारे ब्लाउज म्हणजे जो गळा आहे आपण तो ठेवून आपल्याला बाहेरच्या साईडनी इथे पूर्ण डिझाइन आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे। तर इथे अशा प्रकारे जी डिझाइन आहे ते मी इथे पूर्ण ड्रॉ करून घेत आहे। तर बघू शकता इथे आणि जी डिझाइन आहे ती आपली परफेक्ट ड्रॉ केली तर जो पॅच आहे आपला तो सुद्धा अगदी परफेक्ट व्यवस्थित येणार। त्यासाठी डिझाइन आपल्याला तयार करताना जी डिझाइन आपण तयार करतो ती आपल्याला सर्वात पहिले जी आहे ती परफेक्ट ड्रॉ केली पाहिजे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथे कॅनव्हास पूर्ण कट करून घ्यायचा आहे। तर सर्वात पहिले आता आपण इथे बाहेरच्या साईडनी कट करायचा आणि ही डिझाइन आहे ती मी कुठल्याही साडीवर म्हणजे काठपदराच्या साडीवर किंवा साडीचा काठ वाचला नसेल किंवा साडीचा कपडा वापरून सुद्धा तुम्ही ही डिझाइन तयार करू शकता। खूप सुंदर अशी तर तयार होते। तर पाहू शकता इथे जो आपण कॅनव्हास घेतलेला आहे तो आता आपण इथे साडीचा जो कापड आपण काढला आहे त्याच्यावर शिवून घ्यायचा। तर सर्वात पहिले बाहेरच्या साईडनी शिलाई लावून आपल्याला पूर्ण जे काही आहे खालच्या साईडची डिझाइन तर ती आपल्याला व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर बघू शकता इथे आतमध्ये जो गाई गळा लावलेला आहे गोल तर तुम्ही आतमध्ये कुठला पण शेपचा गळा लावू शकता जसं की पंचकोनी पान किंवा मटका गळा। तर तुम्ही आतमधून कुठलाही गळा लावू शकता। तर ते मी इथे गोल गळा लावलेला होता तो सुद्धा इथे अशा प्रकारे जो आहे तो कट केलेला आहे आणि आता हा जो पॅच आहे आपल्याला आतमधल्या साईडनी उलट्या साईडनी ठेवून आपल्याला शिवून घ्यायचा आहे। सर्वात पहिले कडेनी टीप मारून तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला अगदी कडेनी टीप लावायची गोल गळ्याला पूर्ण आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो गळा आहे बाहेरच्या साईडनी पलटून घ्यायचा आहे। तर ही जी डिझाइन आहे शिवायला खूपच सोपी आहे आणि त्यानंतर ही डिझाइन जे कोणी नवीन शिकणारे असतात त्यांना सुद्धा ही डिझाइन पाहून अगदी सहज इझिली बनवू शकतो। खूप सुंदर आणि तयार झाल्याच्या नंतर खूपच सुंदर ही डिझाइन तयार होते। तर बघू शकता इथे जो आपण गळा शिवलेला आहे आतमधला तर त्याला अशा प्रकारे कैचीनी छोटे छोटे कट्स द्यायचे म्हणजे जो आपला गळा आहे तो अगदी व्यवस्थित इझिली पलटला जातो। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला बाहेरच्या साईडनी याला पूर्ण पलटून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर वरच्या साईडनी इथे आपल्याला दाब शिलाई लावून घ्यायची अगदी कडेनी काठोकाठ लावायची की जेणेकरून आपल्या गळ्याची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित दिसायला पाहिजे अशा प्रकारे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे
आपली जी शिलाई आहे ती अगदी लावून झालेली आहे आणि त्यानंतर बाहेरच्या साईडनी सुद्धा आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला डेकोरेट जी डिझाईन आहे ती डिझाईन आपल्याला डेकोरेट करायची आहे। तर अशा प्रकारे आपला जो पॅच आहे तो तयार झालेला आहे। तर आता आपल्याला लेसच्या सहाय्याने याला डेकोरेट करायचं आहे। तर इथे तुम्ही कुठल्या तुम्हाला जे कोणती लेस आवडत असेल किंवा कस्टमरांनी कोणती सांगितली असेल ते तुम्ही इथे लावायची। तर इथे मी कस्टमरच्या म्हणण्यानुसार बघू शकता इथे जे गोल्डन कलरची लेस आहे त्या लेसनी पूर्ण जे पॅच आहे तो डेकोरेट करून घेत आहे। तुम्ही इथे पायपिंगसुद्धा लावू शकता किंवा मण्याची लेससुद्धा इथे तुम्ही वापरू शकता। तर अशा प्रकारे आपला जो पॅचचा ब्लाउज डिझाइन आहे तो खूप सुंदर असा युनिक लेटेस्ट ट्रेंडिंग आणि दिसायला खूप सुंदर आणि बनवायला खूपच सोप्या प्रकारची डिझाइन आहे तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा। आवडला असेल तर एक लाईक जरूर करा। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। बाजूला बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, त्याच्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला लेस जे आहे ते जिथे कॉर्न आलेला आहे तर तिथे आपल्याला इथे लेसला एक प्लीट्स द्यायची छोटीशी, म्हणजे जो आपला लेसची जे आहे जी डिझाईन आहे खालच्या साईडने आपली ती डिझाईनचा जो शेप आहे तो चुकणार नाही आणि व्यवस्थित आपली डिझाईन बनेल। तर त्यासाठी आपल्याला लेस लावताना सुद्धा अगदी व्यवस्थित परफेक्ट लावायची आहे। तर पाहू शकता जिथे आपला कोपरा म्हणजे अशा प्रकारचा आलेला आहे तिथे एक छोटीशी आपल्याला लेसची प्लेट मारायची असतं आणि बघू शकता इथे अशा प्रकारची जी लेसची डिझाईन आहे ती आपली परफेक्ट अशी तयार झालेली आहे। आणि त्यानंतर आतमधल्या साईडने आपल्याला इथे कॉट पाइपिंग सुद्धा करून घ्यायची आहे आणि वर लेसला आणखी आपल्याला एक शिलाई लावायची, म्हणजे जी आपली लेस आहे ती व्यवस्थित बसेल, म्हणजे उठल्यासारखी दिसणार नाही। तर दोन्ही कोपऱ्यांनी आपल्याला लेसला कटोकट अशा प्रकारे पूर्ण शिलाई लावून घ्यायची, म्हणजे आपल्या लेसची फिनिशिंग सुद्धा छान दिसते। तर बघू शकता इथे अशी आपली परफेक्ट अशी पॅच डिझाईन तयार झालेली आहे। आणि त्यानंतर इथे वरच्या साईडने आता आपल्याला पूर्ण हात शिलाईची पट्टी सुद्धा लावून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे वरच्या साईडने हात शिलाईची पट्टी लावून आपल्याला आतमधल्या साईडने पूर्ण पलटून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपला पॅच ब्लाउज डिझाइन जो आहे तो तयार झालेला आहे। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।